गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. ऑडिओ क्रमांक 31 बाबत एका जाणकार व्यक्तीने मला एक मेसेज पाठवला आहे. तो आधी वाचून दाखवतो आणि मग त्याबद्दल आपण विचार करूयात. नामस्मरण किंवा जप केल्यामुळे चित्त वर्तमानात येऊन व्यक्ती स्वगृही परतते असे यातून समजते. मग नामस्मरण म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? कोणाचे स्मरण अपेक्षित आहे? ईश्वराचं नाव सतत स्मरून आजच्या काळात व्यक्तीत परिवर्तन होईल असं मला वाटत नाही. कृपया पुढील भागात याबद्दल काही विवेचन करावे. असा प्रश्न विचारल्याबद्दल मनपूर्वक आभार. प्रश्न पडणं हे ज्ञानमार्गावर पुढे जात असल्याचं लक्षण आहे असं म्हणता येईल. प्रश्न पडतोय म्हणजे जे ऐकलाय त्यावर विचार केला गेलाय आणि विचार करताना जो निर्णय झाला की असा प्रश्न विचारूया, तो चित्तामध्ये जे काही स्टोअर झालाय, साठवलं गेलाय, त्याच्याशी जे ऐकलाय त्याची तुलना केली गेली आणि त्या तुलनेतून हा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे प्रश्न विचारणारी व्यक्ती अभ्यास प्रक्रियेचा वापर करते हे खात्रीने वाटत आहे. मुद्दा प्रश्न बरोबर आहे का चूक आहे, मुद्दा उत्तर देणं शक्य आहे की नाही, हा नाही आहे. तर आपलं चिंतन चाललं आहे, स्वतःचा विचार चालला आहे, ही अभिनंदनीय गोष्ट असू शकते. इंटरेस्ट असेल तर प्रश्न पडतात, औत्सुक्य असेल तर प्रश्न पडतात, जाणून घेण्याची तीव्रता असेल तर प्रश्न पडतात. त्यामुळे इथे प्रश्न विचारणाऱ्याला काहीतरी जाणून घ्यायचं आहे हे प्रश्नावरनं जाणवत आहे. आता मूळ प्रश्नाकडे जाऊया. पुन्हा एकदा प्रश्न विचारल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपण पुढचं चिंतन सुरू करूया. नामस्मरण किंवा जप केल्यामुळे चित्त वर्तमानात येऊन व्यक्ती स्वगृही परतते असं यातून समजते. काय वर्तमानात येतं? म्हणजे चित्त जर वर्तमानात येत असेल तर इथे चित्त शब्दाची व्याख्या आपली आपण सुनिश्चित करणं आवश्यक आहे. या सगळ्याबद्दल माझी वैयक्तिक जी समज आहे ती अशी की पंचेंद्रियांच्या मार्फत ज्या काही बाहेरून संवेदना येतात त्या पोस्टमनप्रमाणे आतमध्ये घेऊन जाणं, बुद्धीपर्यंत घेऊन जाणं हे मनाचं कार्य. आणि बुद्धीने जो निर्णय घेतला आहे तो पुन्हा पंचेंद्रियांपर्यंत पोहोचवणं हे पण मनाचं कार्य. म्हणजे माझ्या समजुतीप्रमाणे मनाचं कार्य पोस्टमनसारखं आहे. मग बुद्धीचं कार्य काय आहे? तर बुद्धी एक असं यंत्र आहे की ज्याच्यामध्ये निर्णय घेतले जातात. मग निर्णय घेताना बुद्धी कशाच्या आधारे निर्णय घेते? तर बुद्धीचे 3 सल्लागार आहेत की ह्या 3 सल्लागारांना विचारून बुद्धी निर्णय घेते. त्यातला पहिला सल्लागार आहे चित्त. माझी चित्ताची व्याख्या अशी आहे की ज्यामध्ये भूतकाळातील सर्व गोष्टी जाणते अगर अजाणतेपणे साठवल्या जातात, स्टोअर रूम, स्टोरेज, गोडाऊन, त्याला चित्त म्हणायचं. आणि त्या चित्तामध्ये जे काही दडलं आहे त्याला बुद्धी कन्सल्ट करते, विचारते आणि चित्तातील साठ्याशी जेव्हा मॅच होते एखादी गोष्ट त्यावेळेला बुद्धी एक प्रकारचा निर्णय घेते आणि ज्यावेळेला मॅच होत नाही त्यावेळेला बुद्धी दुसऱ्या प्रकारचा निर्णय घेते. आता मन झालं, बुद्धी झाली, चित्त झाली. आता अहंकार. अहंकार म्हणजे अस्मिताभाव, मीपणाची जाणीव, असणं. मग जर चित्त रिकामं असेल, काही नसेल, म्हणजे चित्त वृत्तींचा निरोध झाला आहे, चित्तशुद्धी झाली असं म्हणूया, गोडाऊन एम्प्टी आहे, तर अशा वेळेला काय करेल? मग बुद्धीला तर निर्णय हवा आहे. मग ती अहंकाराचा सल्ला घेते. अहंकार काय सांगतो? अहंकाराची टेंडन्सी आहे असणं, काय वाटेल ते होऊ दे, सर्व्हायव्हल इज मोर इम्पॉर्टंट. मग त्यावेळेला बुद्धीतनं जो निर्णय होतो तो अस्तित्व राखण्याच्या दृष्टीने निर्णय होतो. खुद को बचाव पहिले, मी असलं पाहिजे, मी नष्ट होता कामा नये कधीही. मन, बुद्धी, चित्त, अहंकार झाला. आता आणखीन एक आहे
की जाणीव आहे नुसती, शुद्ध जाणीव. त्याला बिईंग पण आपण म्हणू शकतो, तुमचं अस्तित्व. तर बुद्धीला जर चित्तामध्ये काही सापडलं नाही, तिथे काही सल्ला मिळण्यासारखं नव्हतं, अहंकार गळून पडलाय, अशी जर स्थिती असेल तर बुद्धी कुठे जाणार आहे? तर जाणीवेकडे, अस्तित्वाकडे जाणार आहे. मग तिथे काय असणार आहे? तर तिथे ती जी जाणीव आहे, ते असणं आहे, ते त्याला अभिनिवेश नाही आहे, कुठली अस्मिता नाही आहे मी आहे म्हणून, फक्त असणं आहे, शुद्ध प्युअर कॉन्शियसनेस, प्युअर अवेअरनेस. मग तिथे जो निर्णय होतो, तिथे सल्ला घेऊन जातो, तो अस्तित्वगत असतो. म्हणजे व्यष्टीभूत नसून तो समष्टीभूत असतो. उदाहरणार्थ पसायदान, की पसायदान जे ज्या समाजाने ज्ञानेश्वरांना, त्या 4 भावंडांना छळलं अक्षरशः, तर त्यांच्याकरताच हे ज्ञानेश्वर म्हणतायत, जो जे वांछील तो ते लाहो. मग हा समष्टीभूत निर्णय आहे का हा व्यष्टीभूत आहे? इथे चित्तातलं काही आलं का? माझ्याशी ते असे वागले, मग मी कशाला त्यांच्याकरता मागू? मी महत्वाचा होता का तिथे? असं पण दिसत नाही काही. म्हणजे चित्तातनं तो पसायदान आलेलं वाटत नाही ते. म्हणजे भूतकाळातून आलं नाही ते, अहंकाराच्या जाणीवेतनं आलं नाही, तर ते अस्तित्वगत होतं, समष्टीभूत होतं. म्हणजे बुद्धीत जो आता चित्त वर्तमानात येतं, हा इथे पुन्हा फेरविचार करता येण्यासारखा आहे. मन इकडे तिकडे धावतं, चित्त धावतं का? तर आपली आपली मन, बुद्धी, चित्त, अहंकार याची जर व्याख्या केली आणि आपलं आपलं समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर यातनं आपल्याला काहीतरी निश्चित जाणवू शकतं. अंतःकरणं म्हणजे आतली उपकरणं, इनर इन्स्ट्रुमेंट्स असं जेव्हा पतंजली म्हणतात, त्यावेळेला ते मन, बुद्धी, चित्त, अहंकाराला आतली उपकरणं म्हणतात. मग ही उपकरणं जर असतील, तर ही उपकरणं म्हणजे मी नाही. यांच्यावर माझी सत्ता चालते, तो मी आहे. मग त्याला, त्याबद्दल आपली चर्चा चालली आहे का उपकरणांबद्दल चालली आहे? तर नामस्मरण किंवा जप केल्यामुळे चित्त वर्तमानात येऊन व्यक्ती स्वगृही परतते. व्यक्ती स्वगृही परतते म्हणजे कोण? अहंकार, मन, बुद्धी, चित्त, कोण कोण स्वगृही परतते, असाही विचार करता येणं संभवतं. प्रश्नाचा पुढचा भाग आहे, मग नामस्मरण म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? तर आता नामस्मरणावरती खूप अधिकारी व्यक्तींनी आत्तापर्यंत भरपूर काही काही सांगितलं आहे. गोंदवलेकर महाराजांचं नाव वारंवार घेता येईल. नामस्मरण, नामाचा महिमा. त्यांचे शिष्य होते बेलसरे म्हणून, त्यांनी याबद्दल खूप काही सांगितलं आहे. विनोबा भावेंनी खूप काही सांगितलं आहे. सरदार म्हणजे शीख संप्रदायाचे जे गुरु होते, त्यांनी जप जप ह्या विषयाबद्दल खूप काही, एक ओंकार सतनाम, हे पण आपल्याला उपलब्ध आहे मटेरियल. पण माझं थोडं वेगळं म्हणणं आहे. आता स्वरूपानंदांकडे जर गेलात, तर तिथे सोहम हा विषय घेतला आहे, पण तो पण अजपा जप विधी असा तो विषय आहे. असं खूप काही उपलब्ध आहे, माहिती उपलब्ध आहे, सद्गुरूंचं मार्गदर्शन आहे. मुद्दा हा आहे की मी कशाला नामस्मरण म्हणतोय? नामाचं स्मरण, नेम, कसलं नाव, कोणाचं नाव? मग त्या नावाचं स्मरण आहे का ज्याचं नाव आहे त्याचं स्मरण आहे? नाव कोणाला दिलं आहे असा जर विचार केला, तर पहिले आपल्याला आपली नामस्मरणाची व्याख्या सुनिश्चित करता येईल. कोणाचे स्मरण अपेक्षित आहे असाही प्रश्न विचारला आहे. तर तुम्ही कोणाचं स्मरण करता सतत? स्वतःचं सोडून सगळ्या जगाचं, प्रत्येक वस्तूचं, व्यक्तीचं, प्लेस, पर्सन आणि सब्जेक्ट ह्या 3 पैकी एक काहीतरीचं स्मरण चालू असतं. मग ह्यांचं स्मरण करून स्वगृही परतनं घडताय का? इंद्रियांच्या मार्फत बाहेरच जाणं होत आहे सारखं, स्वतःपासून दूर जाणं होत आहे. म्हणजे स्वमध्ये स्थित राहणं ऐवजी स्वपासून दूर जाणं. मग यालाच अस्वास्थ्य म्हणायचं का? कोणाचं स्मरण करायचं आहे? ईश्वराचं नाव सतत स्मरून आजच्या काळात व्यक्तीत परिवर्तन होईल असं मला वाटत नाही. कृपया पुढील भागात विवेचन करावे. मग ईश्वर म्हणजे कोण? कोणी व्यक्ती का? प्लेस, पर्सन, सब्जेक्ट का? एखादा विचार आहे का ईश्वर हा? त्यामुळे आपली ईश्वराची व्याख्या सुद्धा सुनिश्चित करणं आधी गरजेचं आहे. नामस्मरणाची आपली व्याख्या सुनिश्चित करणं आवश्यक आहे. आता ईश्वराचं नाव सतत स्मरून, मग स्मरण म्हणजे काय? स्मरायचं म्हणजे काय करायचं ना, ते आपल्याला आणि सतत शब्दाचा अर्थ पण आपल्याला सुनिश्चित करावा लागेल. आणि मग दुसरं काय? आजच्या काळात. मग आजच्या काळातला माणूस काय वेगळा आहे का? मग हा माणूसच नाही आहे का आता आजच्या काळातला?
आजच्या काळात व्यक्तीत परिवर्तन होईल असं मला वाटत नाही. म्हणजे आता व्यक्तीची व्याख्या निश्चित करायला लागेल, कशाला परिवर्तन म्हणायचं हे निश्चित करायला लागेल. असे खूप छान छान प्रश्न, उपप्रश्न या मूळ प्रश्नातून निर्माण होत आहेत. यावर आपण आणखीन बोलूया. मला आनंद वाटला कोणीतरी मुमुक्षु वृत्तीने काहीतरी विचारलं. यामुळे प्रेरणा मिळते, उत्साह वाढतो, चिंतन मननाची गोडी अधिक वाढते. तेव्हा आत्तापर्यंत जे काही आपलं विवेचन झालं आहे त्यावरनं जर प्रश्नांची उत्तरं सापडली असली तर छान, पण एखादा मुद्दा राहिला असेल तर कृपया पुन्हा विचारा. आपण त्याच्यावर सर्व मिळून एकत्र विचार करूया, चिंतन मनन करू आणि आपलं सत्य आपण शोधूया. ऋषीमुनींनी सांगितलेली सत्य, संतांनी सांगितलेली सत्य, जाणकारांनी सांगितलेली सत्य ही त्यांची सत्य आहेत. तेव्हा आपलं सत्य आपल्याला मुक्त करेल, आपलं सत्य आपल्याला मार्गदर्शक ठरेल, अशी श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. आपल्या ग्रुपवरच्या एका जाणकारांनी, मुमुक्षुनी काही प्रश्न अतिशय महत्त्वाचे उपस्थित केल्यामुळे ऑडिओ क्रमांक 32 तयार झाला होता. हा ऑडिओसुद्धा त्याच संदर्भात आहे. आज आपण ग्रंथाला हात लावत नाही आहोत, कारण ह्या प्रश्नांबाबत आपण चिंतन मनन करूया आणि मग पुन्हा ग्रंथाकडे जाऊया. प्रश्न पुन्हा वाचतो. नामस्मरण किंवा जप केल्यामुळे चित्त वर्तमानात येऊन व्यक्ती स्वगृही परतते असं यातून समजते. मग नामस्मरण म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? नामाचं स्मरण, मग कशाचं नाम, कशाचं नाव आणि त्याचं स्मरण म्हणजे काय? मग स्मरणाकरता चित्तात आधी काहीतरी असलं पाहिजे ना. म्हणजे त्या रेकग्निशन जो शब्द आहे, रिकॉग्निशन, मग पूर्वी जर अनुभवलं असेल तर आपल्याला समोर उभं राहिल्यानंतर ते हेच आहे अशी ओळख पटेल. पण पूर्वी जर अनुभवलंच नसेल, कधी पाहिलंच नसेल, चित्तामध्ये काही नसेलच, तर रेकग्निशन संभवतं का? के.व्ही. बेलसरे किंवा हे गोंदवलेकर महाराज यांनी नामाबद्दल खूप काही सांगितलं आहे. एक असं वाल्मिकींच्या रामायणाचा विचार केला तर वाल्मिकींनी लिहून काढलं रामायण आधी. म्हणजे आधी नाम, राम हे नाम आधी तयार झालं आणि रूप म्हणजे आकार, साकार ते झालं ते रामाच्या जन्माने. राम शब्दाचे वेगवेगळे अर्थ सांगितले जातात. काही जण असं म्हणतात की हा संस्कृत शब्द आहे. योगिनः रमन्ति अस्य इति रामः, म्हणजे योगी ज्या अवस्थेत रममाण होतात, ज्या स्थितीत असतात, राहतात, त्याला राम असं म्हणतात. म्हणजे समाधी अवस्था म्हणूया, ध्यानावस्था म्हणूया, देहातीत स्थिती म्हणूया, की त्या समाधी अवस्थे किंवा ध्यानाचं नाव राम आहे. मग दशरथ राजांनी आपल्या सर्वात मोठ्या मुलाचं नाव राम ठेवलं. त्या रामाला आपण ओळखतोय. पण जर नाम ठेवलं असेल त्या रूपाचं, त्या आकाराचं, तर राम हा शब्द आधीपासून होता. म्हणजे आपण व्यक्ती म्हणून राम ओळखतोय आणि योगी राम शब्दाची व्याख्या आणखीन काहीतरी करतायत. मग त्या ध्यानावस्थेला राम म्हणायचं आहे. म्हणजे त्यावेळेला मीचा विसर झाला आहे आणि त्याचं सतत स्मरण ठेवता येईल का? मी स्वतःला विसरलो, याचं स्मरण पण मीचं स्मरण होईल का? मग मीचं स्मरण म्हणजे कोणाचं स्मरण? आणि मग त्याचं सतत स्मरण करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? नामस्मरण म्हणजे काय? बघा, एक असाही विचार आपल्याला करता येईल. पुढे प्रश्न असा आहे की ईश्वराचं नाव सतत स्मरून आजच्या काळात व्यक्तीत परिवर्तन होईल असं मला वाटत नाही. वाटण्याचं स्वातंत्र्य आहे आणि विचार करणाऱ्या माणसालाच काहीतरी वाटू शकतं. त्यामुळे आपल्याला काहीतरी वाटतंय हे उपयुक्त आहे. पण मला जे वाटतंय तेच फक्त अंतिम सत्य आहे का? तर यासाठी एक सोपा प्रयोग आहे की प्रत्यक्ष नामस्मरणाचा प्रयोग जसा के.व्ही. बेलसरेंनी केला आणि स्वतःमधली स्थित्यंतरच आणली, स्वतःमधल्या बदलांना ते साक्षी झाले. तसं प्रश्न विचारणाऱ्यांनी जर सलग काही काळ नामस्मरणाचा प्रयोग केला तर कदाचित त्यांचं सत्य त्यांच्या हाती लागेल.
हा प्रॅक्टिकल आवश्यक आहे आणि जे त्याचं त्यालाच करावं लागतं. नामस्मरणाबद्दल कितीही चर्चा आपण केली तरी नामस्मरणाने काय घडतं हे ते केल्यावरच कळणार आहे. तेव्हा विनंती अशी असेल की प्रश्नकर्त्यांनी त्याला जो कोणी ईश्वर वाटत असेल किंवा ती शक्ती जे काही त्याच्या दृष्टीने जी ईश्वरी संकल्पना असेल त्याच्या नामाचं स्मरण पुन्हा 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 जर केलं तर काय घडतंय हा प्रयोग करून बघावा. मग आता गोंदवलेकर महाराज सांगतात श्रीराम जय राम जय जय राम. अनेक जण वेगवेगळं सांगतात. पतंजली योगसूत्रात विचार केला तर ईश्वर प्रणिधान असा जो शब्द वापरला आहे तिथे ईश्वर म्हणजे प्रणव. प्रणव म्हणजे ओंकार, म्हणजे कोणी व्यक्ती नाही. मांडूक्य उपनिषद जर वाचलं समजून घेतलं तर आपल्याला ओंकाराचा अर्थ कळेल. मग तिथे कोणी व्यक्ती आहे का? का ती जाणीव आहे, कॉन्शियसनेस आहे? मला एका सद्गुरूंकडनं जो प्रयोग समजून घेतला आणि मी काही काळ तो केला, कधी कधी पुन्हाही करत असतो, तो म्हणजे माझ्या स्वतःच्या असण्याची जाणीव, मला मी आहे असं जाणवत आहे, या जाणीवेसोबत राहणं. म्हणजे कोणासोबत राहतोय मी? कोणा व्यक्तीसोबत राहतोय का? नाही, माझ्या असण्याच्या जाणीवेसोबत राहतोय. आणि हा माझ्या असण्याची जाणीवच जर ईश्वर असेल तर त्याच्यासोबत सतत मी जर राहायला लागलो तर नामस्मरणाचे सगळे फायदे मला होतील का? विचार करून बघा, प्रयोग करून बघा. ईश्वर ही कोणी व्यक्ती आहे अशी माझी वैयक्तिक धारणा नाही. देव असू शकतील, पण ईश्वर जिथे शब्द वापरलाय ना, देव ही आपण योनी म्हणूया आपण, की हां ठीक आहे, असे काहीतरी एक ज्याला कदाचित देह नाही आहे, अन्नमय कोश नाही आहे, पण बाकीचे कोश आहेत. तर गुरुजी ऋषी प्रभाकरांकडनं जी व्याख्या कळली तर व्हॉट इज गॉड, इट इज अन एक्सपिरियन्स ऑफ फुलनेस विदिन, दॅट एक्सपिरियन्स इज गॉड असं ते म्हणतात. म्हणजे आंतरिक परिपूर्णतेचा, पूर्णत्वाचा जो अनुभव आहे तो अनुभव म्हणजे देव आहे. ती कोणी अशी शंखचक्र गदाधारी व्यक्ती नाही आहे की त्याला देव म्हणता येईल. आणि असं जर शोधायला गेलो तर कधी सापडेल का प्रश्नच आहे. आणि जर सापडला तर तो मनानेच निर्माण केला असेल का? कारण मन तेच निर्माण करतं जे चित्तामध्ये साठलेलं असतं. त्याच्या आधारे तिथल्या सगळ्या मटेरियलची डिफरंट परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स करून मन काहीतरी तयार करतं. उदाहरणार्थ स्वप्नामध्ये आपण पाहतो उडणारा सोन्याचा घोडा असतो का? नाही. मग मन काय करतं? सोनं मनाला माहिती आहे, उडणारं काहीतरी माहिती आहे आणि घोडा पण माहिती आहे. या तिघीचं परम्युटेशन, कॉम्बिनेशन्स करून उडणारा सोन्याचा घोडा स्वप्नात निर्माण होतो. ते सत्य नसतं. म्हणजे चित्तामध्ये ज्या 3 गोष्टी दडलेल्या आहेत त्याची भेळ बनवून उडणारा सोन्याचा घोडा तयार होतो. पण मग ते वास्तव आहे का? मग स्वप्नातलं जे सत्य आहे ते आत्ताचं सत्य आहे का? आणि मग आत्ताचं सत्य म्हणून जे वाटतंय तेही प्रत्यक्षात सत्य आहे का? याचा शोध कदाचित नामस्मरणाने लागू शकेल. ईश्वराचं सतत स्मरण करून, म्हणजे प्रश्नामध्ये असं दिसतंय की कोणीतरी ती एक व्यक्ती आहे आणि त्याचं मी स्मरण करणार आहे. कदाचित ती सर्व शक्तिमान असेल, सर्व जाणणारी असेल, वगैरे वगैरे, सुपर ह्युमन म्हणूया आपण त्याला. मग अशा कोणाच्या दुसऱ्याचं स्मरण करून माझा काही फायदा होणार आहे का? मग तिथे आजच्या काळात व्यक्तीत परिवर्तन होईल असं मला वाटत नाही. इंटरेस्टिंग आहे. आजच्या काळातली व्यक्ती, मग ज्या वेळेला आदिमानव होता त्यावेळेला सुद्धा अंतःकरण चातुष्य तेच होतं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार आतली उपकरणं होती. फार तर शेपूट गळून पडली बाहेरच्या उपकरणांमधलं, काही शिंग असतील तर ती गळून पडली असतील. पण मग त्या व्यक्तीमध्ये जे पोटेन्शियल आहे, जे काही दिलेलं आहे निसर्गाने त्याला निर्मितीच्या क्षणी, त्यातलं काही कमी झालं आहे का? किंवा चित्त गळून पडलं, मन गळून पडलं, आता ते नाही राहिलं. किंवा मन विकसित झालं, चित्त विकसित झालं आहे. तो विकास दिसतो कारण केवळ मानवी मेंदूमध्ये विकासाची क्षमता आहे, पोटेन्शियल आहे. आणि त्यामुळेच तर आपण लिम्बिक, कॉर्टिकल, निओकॉर्टिकल ही जी इव्हॉल्युशन आहे ब्रेनचं, हे फक्त मानवाच्या बाबतीत संभवत आहे. रेप्टाईल ब्रेनच्या बाबतीत ते नाही घडत आहे. मग आता त्यावेळेचा माणूस आणि आत्ताचा माणूस ह्याच्यात काय फरक झाला? तर त्याच्या ब्रेनमध्ये इव्हॉल्युशन झालं की जे पोटेन्शियल होतं इतर प्राण्यांमध्ये ते पोटेन्शियल नाही आहे, म्हणून त्यांचा ब्रेन असा इव्हॉल्व होत नाही आहे. मग आता एखादा माणूस परिवर्तित झाला म्हणजे काय होतं नक्की? त्याच्या विचारांच्या बैठकीमध्ये फरक पडतो, विचारांच्या प्रक्रियेत फरक पडतो, विचार करायच्या पद्धतीत फरक पडतो आणि परिणामतः त्याचं वर्तन बदलतं.
बाकी तो तसाच राहतो. त्याला पण भूक लागते, जेवतो, झोपतो, खातो, सगळ्या क्रिया करतो. पण मग काय फरक पडला? मग माणूस बदलला म्हणजे काय? तर त्याची विचार करायची पद्धत बदलली, परिणामतः त्याचं आचरण बदललं. त्यामुळे ईश्वराचं नाव सतत स्मरून आजच्या काळात व्यक्तीत परिवर्तन होईल असं मला वाटत नाही. ईश्वराच्या नावाचं सतत स्मरण करणं हे केवळ मानवी मेंदूच्या क्षमतांमुळेच संभवतं. इतर कुठले पशुपक्षी प्राणी त्यांच्या मेंदूमध्ये जप करण्याचं, ईश्वराचं स्मरण करण्याचं पोटेन्शियलच नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे म्हणतात नराचा नारायण होतो, कावळ्याचा नारायण होतो असं कधी नाही ऐकलं, माकडाचा नारायण होतो नाही ऐकलं. का? कारण फक्त ह्युमन नर्वस सिस्टीम अशी आहे की विच इज केपेबल ऑफ एंटरिंग इन टू अ स्टेट ऑफ मेडिटेशन. फक्त मानवी चेतासंस्थेमध्ये समाधी स्थितीत जाण्याची, ध्यानस्थितीत जाण्याची क्षमता आहे. मग हे जे आगळेपण आहे या ह्युमन बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंटला, त्याच्या बाबतीत हे संपवतं की त्याने जर नामस्मरण केलं तर, ते सतत केलं तर त्याच्यात परिवर्तन होईल. आणि हे परिवर्तन झालेले अनेक व्यक्ती अगदी अलीकडच्या काळात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे पुन्हा विषय कुठे येतोय तर, मला नाम म्हणजे काय कळलं पाहिजे नीट, माझी व्याख्या अनुभवजन्य असली पाहिजे, अनुभवसिद्ध असली पाहिजे. स्मरण म्हणजे काय मला म्हणायचं आहे, जप मी कशाला म्हणतोय, मग बदल होतो म्हणजे काय, परिवर्तन होतंय म्हणजे काय, कोणामध्ये, कशामध्ये, असा जर पायाभूत काही आपण विचार केला तर आपलं आपल्याला काहीतरी सापडू शकेल. ह्या प्रश्नामागची तळमळ आणि उत्सुकता अतिशय स्पृहणीय आहे, कौतुकास्पद आहे. म्हणून आपण मुद्दाम हे 2 ऑडिओ केवळ याच प्रश्नाभोवती आपण चिंतन मननामध्ये व्यतीत करत आहोत. माझी अशी इच्छा आहे या विषयाबद्दल आणखीनही काही कोणाला जर प्रश्न पडत असतील तर जरूर शेअर करावेत. आपण त्याच्यावरही अभ्यास करूया, विचार करूया. आणि अशा प्रश्नांची निर्मिती पुन्हा पुन्हा होत असेल तर ते ब्रेन इव्हॉल्युशनचं लक्षण आहे. मेंदू इव्हॉल्व होतोय म्हणून प्रश्न पडतायत. नाहीतर ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असावे समाधान, याचा अर्थ तमोगुण नाही आहे, तमोगुण नाही आहे. तर त्याचा योग्य अर्थ आपल्या जीवनामध्ये आपल्याला जाणवतोय का, की ग्रंथात लिहिलं आहे मग जसं तसं मान्य करायचं असं आहे का, माझं सत्य मी शोधायचं आणि ते माझ्या सत्याबरोबर मी राहून मला ते सत्य मुक्त करणार आहे. म्हणून आधी सत्य शोधणं म्हणजे मानो मत जानो, आणि जानने के लिए कुछ करना पडेगा. मानायला काय लागणार आहे, करायला काही करायला लागत नाही, पण जाणायचं असेल तर काहीतरी करावं लागतं. तेव्हा ह्या करण्याकरता आपल्या सगळ्यांना श्री दत्तगुरूंचे आशीर्वाद लाभोत अशी प्रार्थना करून श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.